तर हर्षूच्या हाताला काहीतरी लागलेलं आणि तो मला दाखवायला आलेला सकाळी सकाळी उठल्या उठल्या की हा झालाय, आणि ही गोष्ट घरातल्यांना पण माहिती नव्हती की त्यानं काय लावून घेतलंय किंवा काय. तर फ्रेश टेन होऊन आम्ही गेलो पहिला माधवनगरला. आज सारंगचं लायसनचं काम होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत आलेलो आणि मला पण लायसन काढायचं आहे म्हणून म्हणलं चल बघूया कसं काय काय प्रोसेस असत्या. मग माधवनगरमध्ये सगळे प्रोसेस त्यांनी केल्यानंतर परत आम्ही गेलो त्याची टेस्ट द्यायला. ड्रायविंग आणि फोर व्हीलरचं त्याची टेस्ट होती. मग टू व्हीलरची टेस्ट असते बघा, कोणाला माहिती नसेल तर बघा. असं 8 काढायचे असतात आणि सिग्नल ते सगळे द्यायचे असतात की आपण डावीकडे बाजूला वळताना उजवीकडे वळताना ते सगळे, आणि इंडिकेटर पण लावायला लागते. तर टू व्हीलरमध्ये काय तो पास झाला. त्याच्यानंतर फोर व्हीलरला गेलो आणि आमचा नंबर येऊपर्यंत लंच ब्रेक झालेला, त्याच्यामुळे आम्हाला थोड्या वेळाने यायला लावलं. ऊन भरपूर होतं, त्याच्यामुळे मला चक्कर आल्यासारखं होत होतं, कारण घरातून मी नुसता चहा पिऊनच आलेलो आणि काय खाल्लं नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. मी मस्तपैकी मिसळतीन खाल्ली. सारंगनं काय खाल्लं नाही, थंड घेतलेलं त्यानं. त्याच्यानंतर आमचा नंबर आला फोर व्हीलरला आणि सारंग त्यामध्ये पण पास झाला. गाडी येत असले तर एवढं काय अवघड नाही, फक्त तिथं गेल्यावर थोडीफार भीती वाटते. तिथलं आपलं कामावरून सगळं आम्ही गेलो आजीकडे कुपवाडला आणि त्याच्यानंतर मग घरी जायचं म्हणलं. मग तिथलं सगळं आवरून घरी आलो. घरी आल्यावर वेदू तो पण शाळेतनं आलेला आणि तो काय तर सांगत होता मला आणि दीदीला. मला म्हणत होता पहिला मोबाईल खाली ठेव, तुला काहीतरी सिक्रेट सांगायचं आहे. मला मोबाईल बंद कर म्हणून सांगत होता. त्याच्यानंतर मम्मी, मी, हर्षू थोडा वेळ बसलेलो. हर्षूला खाऊ चारत होती मम्मी, आणि हर्षूला बघा मी हाय कर म्हणून सांगितल्यावर हाय करत होता आणि मम्मी म्हणत होते किती हुशार झालं आहे मुलगा, कसं सांगते तसं करते. त्याच्यानंतर मी म्हणलं मम्मीला एक उमा दे, तर मम्मीला उमा दिला आणि त्याच्यानंतर मी म्हणलं मला पण दे, मला पण दिला. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटू. थँक्यू सो मच.